करण्यासाठी आले असती रणांगणामध्ये ठिणगी पडली, स्वराज्य निर्मितीची ठिणगी पडली. स्वतः शहाजीराजांनी 3 वेळा स्वराज्य निर्मितीचे प्रयत्न केले, परंतु शहाजीराजांना अपयश आलं आणि हेच आदिलशहानं ओळखलं आणि आदिलशहानं शहाजीराजांची रवानगी बेंगलोरला केली. बघता बघता बेंगलोरला गेल्यानंतर स्वराज्य निर्मितीचा अट्टास धरावा कसा हा प्रश्न शहाजीराजांच्या समोर पडला आणि मग दोन्ही दाम्पत्यांनी निर्णय घेतला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, एकमेकांशिवाय न राहू शकणारे, एकमेकांना कुठल्याही प्रकारचे सोडू न शकणारे हे दाम्पत्य निर्णय काय घेतात? वेगळं होण्याचा. कशासाठी? स्वराज्यासाठी, 750 वर्षाची पातशाही नष्ट करण्यासाठी. आणि शहाजीराजांनी सांगितलं जिजाऊ साहेबांना, शंभूराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी यांना घेऊन ते स्वतः कर्नाटकात थांबतील आणि कर्नाटकामध्ये स्वराज्य निर्मितीचं कार्य हाती घेतील. आणि मग 12 वर्षाच्या शिवबांना घेऊन जिजाऊ साहेब महाराष्ट्रात जातील आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्मितीचं कार्य हाती घेतील. आणि पुढे जाऊन हे दोघं संपूर्ण देशामध्ये एक हिंदवी स्वराज्य निर्माण करतील. ठरलं. आता दोघांनीही वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि 12 वर्षाच्या शिवराजांना घेऊन आऊसाहेब पुण्याकडे निघाल्या. एक बाप आपल्या मुलाला जाताना काय देतो? साधा प्रश्न आहे. एक बाप आपल्या मुलाला जाताना काय देतो? आणि शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी काय दिलं? शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा दिली आणि सांगितलं, शिवराजे हीच मुद्रा तुमच्या स्वराज्याची राजमुद्रा झाली पाहिजे. काय होती ती मुद्रा? प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवशैष मुद्रा भद्राय राजदे. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, एक दिवस संपूर्ण विश्वाला वंदनीय ठरणारी राजमुद्रा घ्या शिवराजे. किती मोठा विश्वास आहे एका बापाला. हा 12 वर्षाचा मुलगा आपला जाणार आहे पुढे जाऊन स्वराज्य निर्माण करणार आहे आणि स्वराज्य निर्माण केल्यानंतर त्याच्या स्वराज्याची ही राजमुद्रा ठरणार आहे. किती मोठा विश्वास आहे. अजून काय दिलं मंत्रिमंडळ. शिवराजे हे छोटं मंत्रिमंडळ आहे, पण राजे उद्या जाऊन तुमच्या स्वराज्याचं मोठं मंत्रिमंडळ झालं पाहिजे. अजून काय दिलं शिवराजांच्या हातामध्ये? शिवराजे हा भगवा ध्वज तुमच्या स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज झाला पाहिजे. शिवराजे हा भगवा ध्वज घ्या. हा भगवा ध्वज पेलण्यासाठी मनगटात रग आणि छातीमध्ये थग असावी लागते. शिवराजे हा भगवा श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू रामचंद्रांचा, हा भगवा वारीला जाणाऱ्या रामकृष्ण हरी म्हणत वारकऱ्यांचा, हा भगवा लढाईला जाणाऱ्या रणांगणावर लढणाऱ्या आमच्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा, हा भगवा पराक्रमाचा, हा भगवा अस्मितेचा, हा भगवा डौलानं फडकू द्या. शिवराजे आऊसाहेब पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यातली परिस्थिती काय होती? खरं तर भकास कंगाल झालेलं पुणे. रायारावणाने या पुण्यामध्ये याच ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला आणि एक पहार रोवली. त्या पहारीला तुटकी फुटकी कवडी आणि तुटकं वाहन लटकवलं आणि इथल्या लोकांना सांगितलं, जो कोणी इथं वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि त्याच भयानं इथली लोक दऱ्या कपऱ्यात, कडी कपऱ्यात जीव मुठीत करून राहू लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच त्यांचा अट्टाहास झाला. आणि अशा पुण्यात आलेत आऊसाहेब. राज्य करायचंय, जहागिरी चालवायची, राज्य करावं कुणावरती? जहागिरी चालवावी कुणावरती? दगडा धोंड्यांवर. आणि लोक आहेत कुठं? लोक भीतीनं डोंगर दऱ्यामध्ये दबा धरून बसल्यात. आणि मग अशा लोकांना आऊसाहेबांनी साथ घातली. या सगळे पुण्यात या. लोकांना प्रश्न पडला, आऊसाहेब पुण्यात बोलावतायत, आऊसाहेब पुण्यात यावं, पण कुणाच्या भरोशावर? आणि त्यावेळेस आमच्या जिजाऊ साहेब कडाडल्या, आपल्या शिवराजांच्या भरोशावर. या शिवराजा समर्थ आहे. आणि त्याच वेळेस त्या जमिनीमध्ये रोवल्या गेलेल्या पहारीकडे तोंड दाखवलं, बोट दाखवलं आणि सांगितलं, आऊसाहेब जर आम्ही या पुण्यामध्ये आलो
तर आमचा निर्वंश होईल. आणि त्यावेळेस जिजाऊ पुढे झाल्या, ती पहार उचकाटली, फेकून दिली, अंधश्रद्धेचा जोखड बाहेर झुंगारून दिला. आणि मग लोकांना विश्वास आला. आऊसाहेब पुण्यामध्ये राहतायत, स्वतः शिवबांना सोबत घेऊन राहतायत, आपण गेलं पाहिजे. आणि मग बघता बघता लोक पुण्यात येऊ लागली, गर्दी करू लागली. बघता बघता गावात कुजबुजू लागली, वाड्या वस्त्यावर लोक राहायला येऊ लागली. आता लोकांना प्रश्न पडला, गावात तर आलो, घरात तर आलो, खावं काय आणि प्यावं काय, आणि शेती करावं तर पेरावं काय. आणि पुन्हा ही लोक आऊसाहेबांकडे गेली. आऊसाहेब आऊसाहेब घरात आलो, दारात आलो, खावं काय प्यावं काय आणि शेती करावं तर पेरावं काय. आणि त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये एक संस्था उभी राहिली. त्या संस्थेचं नाव आहे स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका आहेत माँसाहेब जिजाऊ. आणि मग या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या लोकांना बैल जोड्या दिल्या, इथल्या लोकांना बी बियाणं दिली, इथल्या लोकांना शेतीला लागणारी सगळं अवजारं पुरवली. लोक आनंदित, शेतकरी आनंदित झाला, लोक आनंदित झाली, शेतीमध्ये जाऊ लागली. बघता बघता शेती पिकू लागली, भरू लागली, वाढू लागली. आणि त्या पिकाला मोत्यासारखी कणसही लगडू लागली. शेतकरी आनंदित झाला, आनंदित झाला. पण तेवढ्या काळजात थैमान माळावा तसं काय रानगव्यानं उच्छाद मांडला. बघता बघता उभं पीक नेस्तनाबूत होऊ लागलं. शेतकरी उभं पीक वाया जाताना बघू लागला. आणि हवालदिल झालेला शेतकरी आऊसाहेबांकडे धावत धावत गेला. आऊसाहेब आऊसाहेब पिकं तर आली, पिकाला मोत्यासारखी कणसही लगडली आऊसाहेब. पण आऊसाहेब रानगव्यानं हे धोस घातलाय, सोन्यासारखं पीक नाशिवतात आऊसाहेब, काहीतरी करा आऊसाहेब. आणि मग त्यावेळेस आमच्या आऊसाहेबांच्या डोक्यामध्ये एक नवी कल्पना सुचली. आऊसाहेबांनी गावोगावी दौंडी दिली आणि सांगितलं, जो कोणी रानगव्याची शिकार करेल आणि शिकार केल्यानंतर त्याची शेपटी आणून दाखवेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. बघा आऊसाहेबांनी काय केलंय, प्रत्येकाला सांगितलं गावोगावी जो कोणी रानगव्याची शिकार करेल त्याची शेपटी तोडून आणून दाखवेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. आणि बघता बघता तरणीबाणची गर्वात पोरं गावात बाहेर पडली, रातोरात पिकाभोवती पहारा देऊ लागली. एखादं जनावर खुसफुसताना दिसलं, चित्त्याच्या चपळाईनं छेप घेऊ लागली, त्या जनावराची शिकार करू लागली, शेपटी कापू लागली, आऊसाहेबांना दाखवायला आणू लागली, सोन्याचं कडं बक्षीस मिळवू लागली. आऊसाहेबांनी एका दगडात दोन पक्षी मारले, एक पिकाचं संरक्षण आणि दुसरं स्वराज्याला आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मंडळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर, शनिवार वाडा संत शांत निद्रिस्त झालेला. आणि त्याच वेळेस 5-6 पोरांचा गळका ऐकू आला. बघता बघता बारीकडे धावत पुढे झाला, कोण रे, काय गडबड. आणि त्यावेळेस 5-6 पोरं, एका पोऱ्याच्या खांद्यावरती रानगव्याचं थोडं, आणि ते पोरग समोर आलं. पहारेकरांनी विचारलं, काय रे, काय गडबड. तसं ते पोरग म्हणालं, आम्हाला आऊसाहेबांना भेटायचंय. आऊसाहेब आम्हाला म्हणाल्या सोन्याचं कडं देणार आहे, हे काय जनावर घेऊन चालव नवा. त्या पहारेकऱ्यानं म्हटलं, अरे बाबा रे, 1:30 वाजल्यात रात्रीचे, आता कुठे येतो, माघारी जा, फिर माघारी. नाही नाही आऊसाहेब, आम्हाला आऊसाहेबांचं दर्शन घ्यायचंय, आम्हाला आऊसाहेबांना भेटायचंय. अरे बाबा रात्रीचे 1:30 वाजल्यात, आता कुठं, आऊसाहेब सकाळी भेटतील तुला, आता नाही भेटणार. नाही नाही आऊसाहेबांना भेटल्या बिगर मी जाणार नाही. त्या पोरांचा गोंधळ, त्या पहारेकरांचा आवाज ऐकून स्वतः आऊसाहेब येत्या झाल्या. काय गडबड रे. असा एक पोरग पुढे झालं, आऊसाहेब 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 तुम्ही दौंडी दिलती ना, जो कुणी रानगव्याचा शिकार करेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं झालं म्हणून. हे काय आऊसाहेब, रानगवा घेऊन चालू नवा. आऊसाहेबांनी एकदा त्या पोराकडे आणि एकदा त्या रानगव्याकडे पाहिलं. आणि आऊसाहेब म्हणाल्या, अरे हो, पण आम्ही त्या दौंडीमध्ये हे पण सांगितलंय की येताना नुसती शेपटी कापून आणली तरी चालेल, तू अख्खा रानगवा घेऊन आलाय. आणि त्या पोराने खाली मान घातली आणि म्हणाला, आऊसाहेब लक्षातच नाही राहिलं बघा, कवा एकदा शिकार केली आणि शिकार केल्यानंतर कवा एकदा आऊसाहेबांना दाखवतोय म्हणून आलो आऊसाहेब. आणि काय रे, जर तू उद्या सकाळी आमच्याकडे आला असता तुला काय आम्ही सोन्याचं कडं बक्षीस दिलं नसतं. हे जसे का आऊसाहेब बोलले तसं ते पोरग खळा रडायला लागलं, आऊसाहेब आऊसाहेब सोन्याचं कडं बक्षीस मिळावं म्हणून नाही आलो आऊसाहेब. आऊसाहेब त्या गव्याची शिकार केली आणि त्या गव्याची शिकार केल्यानंतर कवा एकदा तुम्हाला दाखवतो आऊसाहेब, आणि कवा एकदा तुमची थाप पाठीवरती घेतोय, तुमच्या शाबासकीची थाप पाठीवरती म्हणून मिळावी म्हणून आलो होतो आऊसाहेब. सोन्याचं कडं नको आऊसाहेब. आऊसाहेब पुढे झाल्या.
आऊसाहेबांनी विचारलं, काय रे नाव काय तुझं? आणि त्यावेळेस ते पोरग म्हणाल, ताना, तानाजी मालुसरे, उमरट गावचाशी. त्या दिवसापासून ताना जो आऊसाहेबांचा झाला तो त्या कोंढाणा किल्ल्यावर सिंहासारखा लढला. तो शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप, एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. अरे ज्या समाजामध्ये पाठीवरती कौतुकाची थाप दिली जाते तिथं नररत्न उगवतात. ज्या समाजामध्ये पाठीवरती कौतुकाची थाप दिली जात नाही तिथं नररत्न कधीच उगवत नाहीत. हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, सगळ्यात मोठा. आणि इथूनच सर्वसामान्य लोकांना आऊसाहेबांनी जवळ केलं, आपल्या पोटाला धरलं आणि शिवराजांना पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या मोठ्या करू लागल्या. एक 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 सवंगडी शिवराजांच्या सोबतीला येऊ लागला. असंच शिवराजे आपल्या सवंगड्यासोबत रानावनात आपल्या सवंगड्यांना तलवारबाजीचं भाल्याचं प्रशिक्षण देत होते. खरं तर इथल्या सगळ्यांना वाटत होतं आपण शिवबांना पाहावं, आपण शिवबा चालतो कसा, आपण शिवबा बोलतो कसा हे पाहावं, शिवबा कशा पद्धतीनं वागतो हे पाहावं, इथल्या सगळ्यांना वाटत होतं. आणि म्हणून सगळी पोरं शिवबांना पाहण्यासाठी येत होती. असंच एकदा एक रामोशाचं पोरग रानावनात भटकत शिवबांना शोधत रानात आलं आणि त्या ठिकाणी तेवढ्यात त्याला मोर ओरडण्याचा आवाज आला. बघतो तर काय, तेवढ्यात त्याला काही पोरांचा गरका ऐकू आला आणि तो धावत तिथं गेला आणि बोलता झाला. त्यावेळेस शिवबाराजे आपल्या सवंगड्यासोबत इटी दांडू खेळत होते आणि खेळता खेळता भाल्याचं प्रशिक्षण देत होते. जसा का मोराचा आवाज आला तसा तलवारी बाजू ठेवल्या आणि शिवबाराजे इटी दांडूचा खेळ खेळू लागले. बहिरजी तेवढ्या समोर आला तर रामोशाचा पोरगा समोर आला आणि शिवबांना विचारता झाला, इथं शिवबाराजे कोण आहे? तेवढ्या शिवबाराजे पुढे आले, का रे मीच आहे शिवबा. नाही राज, तुम्हाला बघायचं होतं म्हणून आलो राज. असं काय रे, तुझं काम काय काढलं? काय नाही राज, तुम्हाला भेटायचं होतं म्हणून आलो राज. तू काय काय करतो? आणि मग शिवबाराजांनी विचारल्यावर मग तो रामोशाचा पोरगा सांगू लागला, राजा मी तलवार चालवतो, राजा मी कुस्ती खेळतो, राजा मी दांडपट्टा चालवतो, आणि राजा बैरागी गोसावी खेळणीवाले भिकारी कुणाचाही वेश अगदी हुबेहूब परिधान करतो आणि तशाच नकला करतो. आणि राजा मी भविष्य पण सांगतो बर का. तेवढ्या शिवराजांच्या बाजूचे सवंगडी म्हणाले, असं मग आमचं सांग की भविष्य आता. आणि मग तो रामोशाचं पोर भविष्य सांगू लागला, मी येण्या अगोदर तुम्ही तलवार खेळत होता. मी येताच मोराचा आवाज झाला. तो मोराचा आवाज नव्हता, झाडावरती खुण्यासाठी उभा केलेलं एक पोरग होतं. त्यांनी आवाज केला आणि तुम्ही तुमच्या तलवारी बाजूला तिकडे झोडपात टाकल्या आणि मग तुम्ही इटी दांडूचा खेळ खेळू लागले. शिवबाराजांना प्रश्न पडला, कसं रे, कसं तुला जमलं हे शक्य? खरंच तुला जमलं? तुला भविष्य सांगता येतं? भैरजी हसला आणि म्हणाला, नाही राज, ह्यात काय अवघड आहे. मी आलो तेव्हा मोराचा आवाज झाला. खर तर हा वैशाखाचा महिना आहे आणि या वैशाखाच्या महिन्यामध्ये मोर ओरडत नाही हे मला चांगलं माहिती आहे राज. असं तुम्ही तलवार खेळत होता पण तुम्ही तलवारी बाजूला टाकल्या झुडपात आणि तुम्ही इटीदांडूचा खेळ खेळायला लागले. राजा तुमच्या डोक्यावरती जे मुंडास आहेत ना ते मुंडास तलवार खेळताना वापरतात, इटीदांडू खेळताना नाही. शिवाजी महाराजांना कळून चुकलं, हा बहिर्जी खरंच हा स्वराज्याच्या कामी येणार आहे. आणि राजा मला सगळं माहिती आहे, मोर कोणत्या महिन्यात कसा आवाज काढतो, कोणता पक्षी कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारचा आवाज काढतो, सगळं माहिती राजा मला. शिवाजी महाराजांना आनंद वाटला. स्वराज्यामधला एक शिलेधार या ठिकाणी मिळाला. शिवाजी राजे म्हणाले, आजपासून तो आमचा मैत्रगडी, आजपासून तो आमच्या सोबत खेळायला सामील हो. आणि त्यावेळेस तो बहिर्जी म्हणाला, राजा बापाला विचारून येतो, उद्यापासून मी तुमच्या खेळात सामील होतो. थोड 2 पावलं पुढे गेला आणि मग शिवराजांना म्हणाला, राजा एक विनंती आहे. काय रे, काय बहिर्जी? राजा त्या झाडावर बसलेल्या पोराला तेवढं सांगा, ह्या दिवसामध्ये मोर ओरडत नाहीत. नाहीतर एखादा कुणी जाणता माणूस यायचा, तुम्ही तलवारबाजी खेळताना ते बघायचा आणि ऐकतं त्यांना सापडायचा. राजा तेवढं सांगून ठेवा, ह्या दिवसात मोर ओरडत नाही. हाच बहिर्जी
स्वराज्याच्या हेर खात्याचा शिलेदार झाला, प्रमुख शिलेदार. नव्हे आमच्या शिवबाराजांचा तिसरा डोळा झाला. अहो बहिर्जींची भूमिका किती मोठी आहे. अफजल खानाचा वध आहे, पन्हाळाचा वेढा आग्र्यावरून सुटका आहे. किती महत्वाच्या ठिकाणी आमच्या बहिर्जींनी अगदी बारीकातील बारीक माहिती शिवरायांना कळवली. शिवबाराजांच्या प्रत्येक मोहिमेचं नियोजन हे बहिर्जीकडे असायचं. बहिर्जीकडे असायचं. सगळ्यात पहिल्यांदा बहिर्जी ठरवायचे आणि मग मोहिमेला सुरुवात व्हायची. एकदा सुरतेवरती छापा घातला आणि छापा घातल्यानंतर सुरतेत हेनरी ऑक्सिडेंट नावाचा इंग्रजांचा वकील आहे. तो वकील शिवाजी महाराजांकडे अभय मागण्यासाठी आला. त्याच वेळेस त्याला बहिर्जी नाईक आमच्या शिवबांच्या बाजूला बसलेले दिसले आणि त्यावेळेस त्या हेनरी ऑक्सिडेंटने विचारलं, आमच्या एका सरदाराला हा शेजारी उभा असणारा माणूस कोण आहे? आणि त्यावेळेस आमच्या सरदाराने सांगितलं, हा स्वराज्याच्या हेर खात्याचा प्रमुख शिलेदार बहिर्जी नाईक आहेत. त्या हेनरीला दिवसा चालणे दिसले. कारण का माहितीये? कारण तो म्हणतोय, हाच बहिर्जी गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या वखारीच्या बाहेर भिकारीच्या वेशामध्ये थांबला होता, बसला होता अनेक महिने. त्याने स्वतःला कसं बस सावरलं आणि त्याने इंग्रजांना एक पत्र लिहिलं आणि तो लिहितो, बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेशामध्ये सुरतेमध्ये आला आणि अख्खी सुरत भिकारी करून गेला. हाच बहिर्जी. स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख शिलेदार बहिर्जी नाईक. ही माणसं शिवबाराजांनी आऊसाहेबांनी गोळा केली आणि म्हणून स्वराज्य खऱ्या अर्थानं उभं राहिलं असं म्हणायला हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पवित्र कार्य हाती घेतलं. स्वराज्य हे गणकुटांशिवाय नाही, ज्याचा गडकोट त्याचा मुलूक. आणि म्हणून शिवबाराजांनी एक गड घ्यायला सुरुवात केली आणि बघता बघता हीच गोष्ट त्या विजापूरच्या आदिलशहाला खऱ्या अर्थानं त्रासदायक ठरली आणि बडीबेगम साहेबा दरबारात कडाडली. त्या शिवाजीचा निकाल कोण लावेल असा एक तरी मर्द मायकल लाल या दरबारात आहे का? कोणीही मान वर करत नव्हतं. का? कारण माहिती आहे, शिवाजी हा सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासाठी जाऊ शकत नाही. मग काय करावं? बघता बघता एक सरदार उभा राहिला आणि बडीबेगम साहेबाला सांगितलं, मैं लाऊंगा शिवाजी को, शिवा डोंगर का चूहा. हा कोण होता आणि कोणाचा आवाज होता? हा आवाज होता ज्यांनी शिवछत्रपती शिवाजींचे वडील यांना कैद केले, ज्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू संभाजी राजांना खात करून मारलं. हा आवाज होता ज्याच्या औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल गेली. तो खान अफजल खान समोर आला, तबकातला विडा उचलला आणि सांगितलं, शिवाजीला जिंदा या मुर्दा पेश करतो. आणि बघता बघता डाव ठरला. 40,000ची फौज घेऊन निघालेला हा अफजल खान. बघा आमच्या शिवाजी महाराजांची नीती किती जबरदस्त. 40,000चा फौज आहे, 40,000ची फौज घेऊन निघालाय. बघता बघता स्वराज्यामध्ये काहोर माजलाय. सगळे सरदार वतनदार अफजल खानाला जाऊन मिळतायत का? स्वराज्याची सुरुवात आहे. अरे शिवबाराजांकडे इनमिन सैनिक किती आहे? 5,000 6,000, जास्तीत जास्त 7,000. आणि अफजल खान घेऊन निघाला सैनिकांचा बोजबारा 40,000चा. शिवाजी महाराजांनी तानाजीरावांना सांगितलं, तानाजीराव अफजल खान निघालाय 40,000ची फौज घेऊन, मग आपले सैनिक गोळा करा. आणि मग तानाजीरावांनी सैनिक गोळा करायला सुरुवात केली. तानाजीराव राजांकडे आले, राजे आपले सैनिक आहेत किती? 7,000. शिवबाराजे म्हणाले, अहो खान निघालाय 40,000 घेऊन, तानाजीराव 7,000 काय निभावू लागणार आहे? तानाजीराव म्हणाले, राजा कितीही करा एवढेच होणार, त्याच्या पलीकडे नाही. मग मात्र शिवाजी महाराजांनी स्वतःची युद्धनीती वापरायला सुरुवात केली. असं आहे ना, त्यांच्या 40 आहेत ना, आपले 7 आहेत ना, आपण आपले वाढवू शकतो का? नाही राजा. मग
त्यांचे कमी करू, त्यांचे कमी करू. बघा शिवनीती, आम्ही जर विचार केला आमच्या समस्यांचा, आमच्या समोर समस्या अनेक दिसतात, मार्ग कमी दिसतात, पण राजांसमोर भली मोठी समस्या आहे. राजांनी त्यावेळेस नकारात्मक विचार नाही केला. राजांनी काय विचार केला? पर्यायी मार्ग शोधला. आपले कमी आहेत ना, त्यांचे जास्त आहेत ना, आपले वाढवता येत नाहीत, त्यांचे कमी करू. आणि मग वाईच्या पसरणीच्या घाटामध्ये अफजल खानाचं सैन्य पसरलं. 40,000ची फौज पसरली. आता मात्र त्या पसरणीच्या घाटातून पुढे जाता येईना. आणि मग खानानं 40 मधले 20 सोबत घेतले आणि मग तो जावळीच्या खोऱ्यात निघाला. जावळीच्या खोऱ्यात कसा बसा खान आला, पण तिथून पुढे जायचंय प्रतापगडाकडे. आणि त्यावेळेस प्रतापगडला जायला एकच वाट होती. त्या वाटेचं नाव आहे रडतोंडीची वाट. त्या वाटेनं जाताना माणूस रडल्याशिवाय राहतच नाही, म्हणून त्या वाटेचं नाव रडतोंडीची वाट. आणि मग खान आपलं सगळं सैन्य तिथं ठेवून कसे बसे 5,000 सैन्य घेऊन त्या रडतोंडीच्या वाटातनं प्रतापगडच्या पायथ्याला येऊन पोहोचला. आणि मग शिवाजी महाराजांनी खलिता पाठवलं. शिवाजी महाराज म्हणतायत, खान साहेब आप तो बडे रणधुरंधर, आम्ही तुमच्या समोर काहीच नाही, तुम्ही तर आमच्या वडिलांच्या जागी, तुम्ही आलात थोडस अजून पुढे या. आणि मग खानानं शिवाजी महाराजांना खलिता पाठवला. वक्त बर्बाद करू नकोस, नतीजा भयानक होईल, शरणे ताबडतोब शरणे. मग शिवाजी महाराजांना कळून चुकलं, हा खान आता ऐकणार नाही. मग खानाला वर अजून आणायचंय, प्रतापगडच्या माचीवरती आणायचंय, काय करावं लागेल? आणि मग खानाने आपलं मानसशास्त्र जे आहे त्याचा वापर केला. आणि मग खान कोणाचा ऐकतो हे शोधायला सुरुवात झाली. आपल्या हेराने सांगितलं, शोधा शोधा खान कोणाचा ऐकतो. आपले हे कामाला लागले. राजा राजा सापडलं, खान ऐकतो कोणाचं? एकाच, त्याचा वकील कृष्णाजी भास्कराचा. असा मग आता कृष्णाजी भास्कर कोणाचा ऐकतात? शोधा. हे पुन्हा कामाला लागले. राजा सापडला, कृष्णाजी ऐकतात कोणाचं? त्याचा सख्खा मेवना गोपीनाथ पंतांचं. असं मग गोपीनाथ पंत कुठे आहेत? महाराज आपल्याच पदरी आहेत. बघा महाराजांचं राजकारण. अफजल खानाचा वकील आहे कृष्णाजी भास्कर, आणि राजांनी आपला वकील नेमला आहे, त्याचाच मेहुणा गोपीनाथ पंत वकील. आणि मग राजे पंतांना म्हणाले, पंत खान गडावर आला पाहिजे, खान गडावर आला पाहिजे. पंत कृष्णाजीच्या कानाला लागले, दाजी खान गडावर आला पाहिजे. आणि कृष्णाजी खानाच्या कानाला लागला, खान साहब आप तो बड़े रणधुरंधर, सिवा तो आपके सामने कच्चा बच्चा, आप खुद जाइए मिलने, बड़प्पन होगा आपका. क्या बकते हो? हा खान साहब सच कह रहे, आप खुद जाइए मिलने. आणि मग प्रतापगडाच्या त्या माचीवरती शामियाना बांधण्याचं काम सुरू झालं. हिरे जडीक माणिक मोती नाणी सोन्याच्या झालरी लावलेला ऐश्वर्य संपन्न शामियाना उभा राहिला. हे का? हे सगळं खानाला आवडत होतं. सगळं हिरे जडीत माणिक मोती सोने नाणी सोन्याच्या झालरी लावलेला हा शामियाना, हे सगळं खानाला आवडत होतं. आणि जे खानाला आवडतंय तेच राजाने त्याच्या समोर ठेवलंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्या शामियानामध्ये पहिल्यांदा शिवबाराजे नाही आले. राजांचं राजकारण बघा, राजांचं मानसशास्त्र बघा. त्या शामियानामध्ये शिवबाराजे नाही पहिले आले. कोणाला? पहिला खान आलाय. त्या खानाला ते सगळं ऐश्वर्य संपत्ती दिसलं पाहिजे. आपल्या घरी जर एखादा पाहुणा येणार असेल तर घरामध्ये आपण अगोदर पाहिजे का पाहुणा? शिवाजी महाराजांकडे अफजल खान पाहुणा म्हणून येणार आहे, मग राजाशाही याला पहिले पाहिजे ना? नाही. का नाहीये? त्या ऐश्वर्य साधन संपत्ती सोन्याच्या झालरी लावलेला सगळं खानाला दिसलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची, राजांनी दुसरी चाल टाकली. राजांनी सांगितलं त्या सय्यद बंडाला बाजूला करा. खानाने विचारलं का? नाही, शिवाजी महाराज घाबरतात सय्यद बंडाला. उरला सुरला अजून खान खाली आणला. बघा, एखाद्याचा आत्मविश्वास कमी करायचा कसा आणि वाढवायचा कुठं हे राजांना चांगलं कळतं. आणि मग सय्यद बंडाला बाजू केलं. आणि बघता बघता शिवाजी महाराजांनी
वेळ ठरवली दुपारी 12-12:30 शामियाना माचीवर आहे. शिवाजीराजा गडावरून खाली येणार आहे. शामियाना माचीवर आहे. खान अगोदर आलेला आहे. शिवबाराजे गडावरून खाली निघणार आहे. शिवबाराजे गडावरती सगळ्या त्या गडावरून सगळ्या माची मधलं निरीक्षण करणार आहे. खान येतोय कसा, चालतोय कसा, बसतोय कसा, उठतोय कसा. आणि खानाने जर बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसणार आहे. नवे खानाला काही दिसणारच नाही. आणि यावेळेस शिवराजेने सोबत घेतलाय जिवाजी महाले. यावेळेस शिवराजांनी सोबत घेतलाय संभाजी कावजी कोंढाळकर. इथं तानाजी नाही, बाजी नाही, मुरारबाजी नाही, येसाजी नाही. इथं घेतलाय शिवाजी, इथं घेतलाय संभाजी कावजी. का? दांडपट्टा फिरवणारा तो सय्यद बंडा. त्याला जर खऱ्या अर्थाने नामवायचं असेल तर हवा फक्त जिवा, म्हणून घेतलाय जिवाजी. सोबत घेतलाय संभाजी कावजी कोंढाळकर. का? अफजल खाना धिप्पाड द्यायचा अफजल खाना. मग जर त्या अफजल खानाला मारायचं असेल तर पैलवान सुद्धा ताकदीचाच हवा. आणि सांगितलंय सगळ्याला जबाबदारी नेमून दिली आहे. जिवाजी तू शामियानाच्या जवळ थांबणार आहे. फक्त तुझं लक्ष सय्यद बंडाकडे बस, बाकी कुठं नाही. आतमध्ये आमच्या सोबत खानाची माझे काय होतंय याच्याशी तुला घेणं देणं नाही, काही बघायचं नाही. तुझं फक्त लक्ष कुठं? त्या सय्यद बंडाकडे. जर सय्यद बंडा उठला त्याला तिथलंच कापायचा. संभाजी कावजीला सांगितलं, संभाजी तुमचं लक्ष त्या शामियान्यामध्ये पाहिजे. शामियान्याच्या आतमध्ये काय चाललंय याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. संभाजी नीट ऐका, शामियान्याच्या आत काय चाललंय याच्याशी काही घेणं देणं नाही. पण शामियान्यामधून जर अफजल खान जिवंत बाहेर आला तर त्याला तिथंच कापायचा, त्याला जिवंत इथून जाऊ द्यायचं नाही. संभाजी ही जबाबदारीने पार पडा. सज्जता झाली. ठरल्याप्रमाणे 10 अंगरक्षकांसमवेत शिवराजे गेले. बघता शामियानामध्ये खान बसलेला. शिवराजे समोर आले. 5.5 फूट उंचीचे देखणे छत्रपती शिवराजे समोर येत आहेत. आणि बघता खानाने बघितलं आणि खानाने आपल्या वकिलाला विचारलं क्या यह है शिवाजी. आणि त्यावेळेस वकिलानं मान डोलावली. बघता खानानं हात फैलावले. बघता शिवराजे समोर गेले. खानाच्या मिठीमध्ये घुसले. खानानं दाब दिला. बघता दाब जाणवला. खानाची कट्यार आमच्या राजांच्या मस्तकावर अंगर कापाडी टट खाली गेले. शिवराजांना दगा जाणवला. वाघ का खुपातले. दगा खान ओरडला. कोतळा बाहेर पडला. आमच्या लढत्या राजांवरती सय्यद बंडा धावून आला. जिवाजीनं त्याचा हात वरच्यावर कलम केला आणि त्याच वेळेस कृष्णाजीनं राजांवर वार केला. राजांच्या वार जिवारी लागला. राजे हेलकडले. त्याच वेळेस कृष्णाजीला जागीच ठार केला. संभाजी गावजीनं शिर छाटलं. बघता प्रतापगडावरती तोफ धडाडली. माचीमध्ये अफजल खानाचा कोतरा बाहेर काढला. भगवा डौलानं फडकू लागला. मला या ठिकाणी एकच प्रश्न पडतो. एकच प्रश्न. जर याच ठिकाणी जिवाजी महालेनं 1 सेकंद उशीर केला असता तर 1 सेकंद जिवाजी महालेच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात कलम होण्या अगोदर सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यानं आमच्या राजाचा शिर कवाच कलम झाला असतं. 1 सेकंड. पापणी लवती ना लवती. किती मोठं नियोजन आहे आमच्या राजांचं. किती मोठं प्लॅनिंग आहे. हा जिवाजी स्वराज्यात आला कसा? हा जिवाजी स्वराज्यात दाखल झाला कसा? आणि हा जिवाजी आमच्या राजांचे जे अंगरक्षक आहेत त्या अंगरक्षकांचा बनला कसा? उमरठ गाव तसं तानाजी मालुसऱ्यांचं गाव आहे. उमरठ गावामध्ये जत्रा असल्यामुळं त्या ठिकाणी दंगल आयोजित करण्यात आली होती. दंगल कुस्त्या. आणि त्या कुस्त्या खेळण्यासाठी वेगवेगळ्या नामांकित पैलवान त्या ठिकाणी आले होते. आणि त्या दिवशीची कुस्ती होती ना ती लखू बेरड आणि भिकाजी ठेरे या पैलवानांची होती. खरं तर हे नावाजलेले दोन्ही पैलवान आणि या दोन्ही पैलवानांची कुस्ती बघण्यासाठी सगळी मावळातली लोक गोळा झाली. भिकाजी ठेरे हा हिरडास मावळातला वीर. फुलाची बांधल त्याच्या वस्तात.
फुलाची बांगल. लखू बेरड हा मावळातलाच वीर, त्याचे वस्ताद बाजी पासलकर. दोघांचे वस्ताद चांगले होते, दोन्ही पैलवान नावाजलेले. आणि या सगळ्यांची कुस्ती बघण्यासाठी उमराट गावामध्ये स्वतः शिवबाराजे येणार होते. आणि शिवबाराजांना बघायला बऱ्याच लोकांची गर्दी जमली होती. अहो का नाही जमणार, लेकी सुना सप्त सज्जन गाई वासरे, अहो सगळे सुखावले होते माझ्या राजांमुळं. येणार ना बघायला राजांना. बघता बघता लहान छोट्या मोठ्या कुस्तीने सुरुवात झाली. आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वदळ पूर्वेकडून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पांढरा अंगरखा परिधान केलेला, कमरेला भवानी तलवार, कृष्णा घोडीवरती स्वार झालेले शिवबाराजे जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते. सगळ्या लोकांनी शिवबाराजांना मुजरा केला. तानाजीराव वाटेतच थांबले होते. तानाजीरावांनी शिवबाराजांनी तानाजीरावाला मिठी मारली. आणि बघता बघता तेवढ्यात बातमी आली, काल रात्री बाजी पासलकर यांच्या गावात नरभक्षक वाघानं हल्ला चढवला. आणि त्या वाघाला 2 हात करायला आपला लखुजी बेराड गेला. आणि हा लखुजी बेराड गेल्यामुळं त्याने नुसत्या हाताने वाघाला ठार केलं, पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाले. तो आज कुस्ती खेळू शकणार नाही. लखू बेराड आणि भिकाजी डेरे यांची कुस्ती पाहायला लोक जमली होती. त्या मैदानामध्ये स्मशान शांतता पसरली. अरे मैलो न मैल चालत येऊन लोक ही कुस्ती पाहायला जमली होती. आता लखू बेराड येणार नाही, भिकाजीला आयत सोन्याचं कडे बक्षीस मिळणार, ते पण राजांच्या हस्ते. आणि मग तानाजीरावांनी सगळ्या रयतेच्या समोर आमच्या राजांच्या समोर सगळ्यांना एक प्रश्न केला. लखोजी बेराडनं काल वाघाला नुसत्या हाताने ठार केला, पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाल्यानं तो आज कुस्ती खेळू शकत नाही. या गावामध्ये असा कोणी मर्द आहे का, असा कोणी मल्ल आहे का जो या भिकाजीशी 2 हात करेल. आणि त्यावेळेस सगळ्यांमध्ये कुजबूज चालू झाली. आणि मात्र एक लांबून पाल्यासारखा उंच पुरा रांगडा गाडी मैदानाच्या दिशेने येता झाला. सगळी लोक त्याच्याकडे बघत होती, त्याला वाट करत होती. आणि मोठ्याने एक आवाज मात्र येत होता, आला रे आला, आपला जिवाजी आला. त्या शूरवीराकडे पाहून शिवाजी महाराजांना तानाजीरावांकडे चौकशी केली, कोण आहे शूरवीर. आणि त्यावेळेस तानाजी म्हणाले, राजा हा जिवाजी महाले, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंडवली बुद्रुक गावचा आहे. राजा दांडपट्ट्यात अख्ख्या मावळात कुणी हात धरणार नाही. याचा फक्त परिस्थिती बिकट आहे जरा वाघाची. राजा ह्याचे वडील शहाजी राजांच्या सेवेत होते. निजामांशी युद्ध प्रसंगामध्ये त्यांना त्यांचा डावा पाय गमवावा लागला. असं खर तर शिवाजीच्या रक्तामध्येच शौर्य, पराक्रम आणि स्वामीनिष्ठा होतीच. पहिलवानाचे धडे त्याला त्याच्या वडिलांनी दिले होतेच. तोपर्यंत तो मैदानात आला, राजांना लावून मुद्रा केला. बघता बघता माती कपाळाला लावली आणि राजांच्या समोर कुस्तीला खळा टाकला. बघता बघता सलामी झाली. भिकाजी डेरे आणि जिवाजी दोघांची कुस्ती चालू झाली. भिकाजी जिवाजीला नमवण्याचा प्रयत्न करत होता, ठोक्यावर ठोके टाकून त्याला नमवण्याचा प्रयत्न करत होता. पण जिवाजी पण काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. तो प्रत्येक डाव हा मागे सरत होता. तास अर्धा तास ही कुस्ती चालली. आणि त्याच वेळेस भिकाजी उसने अवसानाला येऊन पटात शिरायचा प्रयत्न केला. पळत पटात शिरणार तोपर्यंत जिवाजीने आडवी टांग लावली. आणि बघता बघता भिकाजी 5-6 फूट लांब उडून पाठीवर पलता झाला. जिवाजीनं कुस्ती जिंकली. सगळे लोक मैदानात पळत गेली. जिवाजीला खांद्यावर घेतलं. सगळेजण जिवाजीचा जय जयकार करू लागले. तेवढ्यात रणवाद्य वाजायला लागले. शिवबाराजे मैदानात आले. शिवबाराजाने जिवाजीला मिठीत घेतलं, मिठी मारली. आणि मग शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जिवाजीच्या बद्दल काय होतं हे त्यावेळेस सांगणं अवघड आहे. आणि मग मात्र शिवाजी महाराजांनी 10 सेर वजनाचा कडा जिवाजीच्या हातात दिला. आणि मग जिवाजीला विचारलं, काय करतो जिवाजी. आणि त्यावेळेस जिवाजी म्हणाला, काय नाही राज, वरातीमध्ये दांडपट्टा फिरवतो आणि जत्रेमध्ये दंगलीमध्ये कुस्ती खेळतो राज. असं बर जिवाजी, तुझ्यासारख्या मावळ्यांची, तुझ्यासारख्या निष्ठावान मांदियांची या स्वराज्याला गरज आहे. येतोस आमच्या सोबत. आणि त्यावेळेस जिवाजी यांनी हुक्काराची मान डुलावली. राजे म्हणाले, जिवाजी तुला पण इथं कुस्तीच खेळायची आहे, तुला पण इथं दांडपट्टा चालवायचा आहे. तो फक्त गरिबांसोबत
येतो आमच्या सोबत. तशी जिवाजीनं मान डोलावली. बघता बघता जिवाजी छाती फुलली. होकारार्थी मान डुलवत जिवाजी स्वराज्यात दाखल झाला. तोच जिवाजी आम्हाला प्रतापगडावरती पाहायला मिळतो, ज्या जिवाजीमुळे शिवांचे प्राण वाचले. आणि म्हणून आम्ही म्हणतो, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. किती मोठी गोष्ट आहे. एक एक मावळा शिवराजांनी गोळा, एक एक मावळा. सगळ्यात मोठं कौतुक तर आऊसाहेबांचे हो, आऊसाहेबांचं. बऱ्याच आऊसाहेब इथं बसलेले आहे. आऊसाहेबांचं कौतुक यासाठी आहे, भोसले घराण्यातलं एकुलते एक पोरगा अफजल खानाच्या गोठात निघाला. आऊसाहेबांनी जाताना शिवराजांना काय सांगावं, काय बोलावं. आऊसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी शिवराजे आले. आऊसाहेब, आऊसाहेब आम्हाला आशीर्वाद द्या. आणि आऊसाहेबांनी आशीर्वाद द्यायला सांगितलं. शिवराजे, त्या खानाचा हिसाब चुकता करा शिवराजे. शिवराजांनी आऊसाहेबांचा आशीर्वाद घेतला. आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन माघारी फिरले. 2 पावलं गेले तोपर्यंत शिवराजे पुन्हा माघारी फिरले. आणि बोलता बोलता आऊसाहेबांना म्हणाले, आऊसाहेब, खान बलाढ्य, यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्हीच परत नाही आलो तर, यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्हीच परत नाही आलो तर, आणि त्यावेळेस ही सौदामिनी कडाडली राजे, परत नाही चालत ना तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासून निपुत्रिक होतो, आम्हाला पुत्रच नव्हता. राजे, आमच्या काळजीनं तुमची पावलं रेंगाळता कामा नाहीत राजे. राजे मेला तरी चालेल. स्वराज्य घडतं ना या भावनेतून घडतं. आमच्या आताचे जिजाऊ आपल्या मुलांना शाळेमध्ये सहल जाते, त्या सहलीला सोडायला जातात. आणि गेल्यानंतर आपल्या मुलाला आतमध्ये जाऊन मधल्या शीटवर बसवतात आणि म्हणतात, बाळ तू मधल्या शीटवर बस बर का, बाळ तू मधल्या शीटवर बस बर का. बाळ म्हणता, ऐका ग, नाही, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, पुढून कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळ तू जगला पाहिजे म्हणून मधल्या शीटवर बस. अरे जिथं पोरं जगण्यासाठी तयार केली जातात ती पोरं जगून सुद्धा मरतात, आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात ना ती पोरं स्वराज्य निर्माण करतात. हा या शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत. भाऊसाहेबांनी हे दिलं आमच्या शिवराज्य, आणि स्वराज्य निर्मितीचं मोठं कार्य खऱ्या अर्थानं हातात घेतलं. असं म्हणतात, एक विजय अनेक विजय मिळवून देतो, एक विजय अनेक विजय मिळवून देतो. बऱ्यापैकी इथं बसलेल्यांचे, आमच्या मायबाप पालकांचे मुलं 10वी 12वीला असतील, आणि त्यांनी तुम्हाला आता सांगून ठेवलेलं आहे, मी एवढा अभ्यास केलाय की मला आता 18 मार्च नंतर 25 फेब्रुवारी नंतर मी 15-20 दिवस महिनाभर निवांत झोपणार, मजा करणार. मला माहित नाही, मला अजिबात पुस्तक घ्यायला सांगायचं नाही. शिवचरित्रातला हा धडा हा सगळ्यात मोठा आपल्या सर्वांसाठी, सगळ्यात मोठी गोष्ट आपण इथून घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. दुपारी 2-2:30 वाजता ही घटना घडली. त्याच्यानंतर आमचा मराठा सैन्य अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडला. जेवढी काही साधन सामग्री लागते तेवढी घेतली. 2000 घोडे घेतले. त्या 2000 घोडेस्वारांना अगोदरच राजांनी तयार केलं होतं. आणि मग संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता बैठक झाली, आणि रात्री आमचे राजे घोड्यावरती ठार म्हणून 11 वाजता निघतायत. 10 नोव्हेंबर 1659 रात्री 11 वाजता राजांनी घोड्याला ठार मारली. 1 डिसेंबर 1659 या 20 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी 18 किल्ले आणि जवळजवळ 200 ते 250 किलोमीटरचा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला. एक विजय तुम्हाला अनेक विजय मिळवून देतोय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला शिवचरित्रातून शिकायला मिळते. ही सगळ्यात मोठी गोष्ट, आणि म्हणून शिवचरित्राचा अभ्यास यासाठी हवा. यासाठी आपण शिवचरित्र पाहिलं पाहिजे की भविष्याचा संघर्षाचा काळ आपण कसा घालवू शकतो. राजांनी पन्हाळा घेतलाय, पन्हाळा किल्ला काबीज केलाय, पन्हाळ्यावरती राजे थांबलेत. अफजल खानाचा वध झालाय, आदिलशाह बिथरलाय. राजांनी जवळजवळ 18 ठाणी जिंकलेत, 200 किलोमीटरचा प्रदेश काबीज केलाय. आदिलशाह आता शांत बसणारा नव्हता. त्यांनी नामी सरदार, इराणी सरदार,
सिद्धी जोहरला राजांच्या बंदोबस्तासाठी पाठवून दिलं. राजाने विचार केला, आपण आता सध्या स्वराज्याच्या शेवटच्या सीमेवरती आहोत, आपण इथंच थांबूया. सिद्धी जोहर येईल, इथंच आपल्याशी सल्ला मसलत होईल. नवे येणाऱ्या कालावधीमध्ये गडावरती आपण इथंच थांबू, कारण पावसाळा जवळ येतोय. पावसाळा चालू झाला की सिद्धीचा वेढा ढिला होईल आणि आपण इथून निघून जाऊ. शिवाजी महाराजांनी शत्रूला स्वराज्याच्या सीमेवर रोखण्यासाठी राजे त्या पन्हाळ्यावरती थांबले. सिद्धी आलाय, 40,000ची चिरेबंद फौज घेऊन सिद्धी त्या ठिकाणी आलाय. सिद्धीने वेढा दिला. सिद्धी इराणी सरदार आहे, चिवाट सरदार आहे. बघता बघता पावसाळा सुरू झाला. शिवराजांना प्रश्न पडला, हा वेढा उठला पाहिजे. हा वेढा स्वतः वाचावा म्हणून नाही उठला पाहिजे, कारण सिद्धीच्या भीतीनं इथला शेतकरी डोंगरदऱ्यामध्ये दबा धरून बसलाय. शेतकरी जर आला नाही तर मशागत होणार नाही, मशागत झाली नाही तर पेरणी होणार नाही, पेरणी नाही झाली तर पीक नाही, पीक नाही तर धान्य नाही, आणि धान्य नाही तर दुष्काळ, आणि रैत्याच्या वाट्याला दुष्काळ येऊ नये म्हणून हा वेढा उठला पाहिजे. आणि मग शिवाजी महाराजांच्या मातोश्री वयवर्ष 60 जिजाऊ साहेब स्वतः घोड्यावरती बसलेले आहेत आणि पन्हाळाचा वेढा फोडायला निघाला. तोपर्यंत प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेतोजी पालकर आडवे आले. अहो साहेब कुठे निघालात? आणि त्या सरशी जिजाऊ कडाडल्या, नेताजीराव, रयतेच्या डोळ्यातून आता अश्रू नाही, रयतेच्या डोळ्यातून आता रक्त येत आहे. नेताजीराव, तुमचा पराक्रम भिजला का तुमच्या तलवारी वांज झाल्या नेताजीराव? आणि त्या सरशी नेताजी फिरला. आऊसाहेब, उद्या संध्याकाळपर्यंत शिवाजीराजे तुमच्या समोर उभे करतो. आणि बघता बघता नेताजी सुटला, सिद्धीला सोबत घेतला, छापा टाकला, बळ तोडका पडला, दुश्मन बलाढ्य निघाला. नेताजीराव पराभव घेऊन माघारी आले. आणि मग मात्र शिवराजांना कळून चुकलंय, इथं शक्ती नाही, इथं युक्तीचा वापर करावा लागेल. आणि मग शिवाजीने बोलावणं धाडलं. शिवा काशी नावाच्या नाव्याला शिवा येता झाला. राजा 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 बोलावणं धाडलं जी. हा शिवा, आजपर्यंत आम्ही ऐकलंय तो आमच्यासारखा दिसतो, आमच्यासारखा चालतो, आमच्यासारखा बोलतो. शिवा, आज आम्हाला प्रत्यक्ष पाहायचंय. असा शिवा आत गेला, राजांचा अंगरखा परिधान केला, राजांचा जिरेटोप डोक्यावरती चढवला, राजांसारखाच मिशीला पीळ मारत बाहेर आला आणि राजांना बोलता झाला, राजा कसा दिसतो मी राजा? आणि त्यावेळेस राजे म्हणाले, अरे शिवा, स्तब्ध निस्तब्ध चालूय मी, अरे आरशामध्ये आमचं प्रतिबिंब पाहावं असा दिसतो शिवा. राजे म्हणाले, तो शिवा म्हणाला, म्हणजे राजा तो सिद्धी मला ओळखायचं नाही? राजे स्तब्ध निस्तब्ध झाले. अरे तुला आम्ही आमचं रूप घेऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे हे तुला कसं कळालं शिवा? आणि त्यावेळेस शिवा सांगता झाला, अहो राजा, तुमच्या दिवस एवढं सोबत राहतोय ते उगाच होय. अहो राजा, तुमच्या हृदयाची ठोका मी काय सांगतात हे कळतंय आम्हासनी राजा. राजा द्या किडा, राजा जातो, राजा राजा द्या किडा, भेटतो जाऊन त्या सिद्धीला, राजा द्या की राजा. राजांनी शिवाला मिठी मारली. राजांच्या डोळ्यातून अश्रू पडला. तो शिवांच्या पाठीवरती अश्रू न पडलेली शाबासकीची थाप माझ्या शिवालाच मिळाली. राजे मात्र शिवाची पाठ थोपटत राहिले. डाव ठरला. सिद्धीला निरोप दिला. शिवाजी तहाची बोलणी करायला येतोय. आणि सिद्धी आनंदला, आनंदा सिद्धी, आखिर आ ही गया दख्खन का चूहा सिकल्स में, अब दिखाएंगे. बघता बघता सज्जता झाली. शिवाजी महाराजांनी 2 पालख्या ठेवल्या. एका पालखीमध्ये स्वतः शिवाजीराजे बसले. सोबत घेतलं बाजीप्रभू देशपांडे, शिदोजी नाईक निंबाळकर यांना, आणि निघाले विशाळगडाच्या रोखान. दुसऱ्या पालखीमध्ये बसला शिवा काशीद, जो शिवाजी महाराजांचं रूप घेऊन तहाची बोलणी करायला जातोय सिद्धीच्या शामियान्यामध्ये. आणि बघता बघता सिद्धीच्या शामियान्याबाहेर राजांची पालखी आली. बघता बघता पडदा बाजूला सरकला आणि सिद्धी बोलता झाला, आव शिवाजीराजे. आणि त्या पालखीतून आमचा शिवा काशी शिवाजीचं रूप घेतलेला उतरला. आणि बघता बघता गळा भेट झाली आणि शामियान्यामध्ये जाणार तो पावले पडणार तोपर्यंत 2 संशयी डोळे त्या शिवाकडे रोखले गेले. आणि बोलता बोलता ते संशयी डोळे म्हणाले, ये शिवाजी नाही हो सकता. धबकला सिद्धी. सिद्धीची नंगी तलवार बाहेर निघाली आणि बघता बघता नंगी तलवार चालली.
रक्ताची चिळकांडी उडाली, मांसातून रक्त बाहेर येऊ लागलं, वेदनांची कल्लोळ उडाली आणि सिद्धी पुढे झाला आणि आमच्या शिवाला विचारता झाला, बता बता तू आहे शिवाजी? आणि आमचा शिवा सांगता झाला, अरे हा मैं हूं शिवाजी. तसा सिद्धी छपावला. मग मात्र त्या सिद्धीनं त्या दोन संशयी डोळ्याला विचारलं, ये शिवा नहीं है, तुम कैसे बता सकते हो? ते संशयी डोळे होते अफजल खानाचा मुलगा फाजल खान. आणि फाजल खानाने सांगितलं, माझ्या बापाला ज्यावेळेस मारलं ना त्यावेळेस कृष्णाजीचा वार शिवाजीच्या मस्तकावर झालेला आहे. जर वाराची खून जर ताजी असेल ना तर हा शिवाजी तसा झेपावला सिद्धी. चिरे टोप मागे सरकवला, वाराची खून नव्हती, आमचा शिवा सापडला. सिद्धीची नंगी तलवार चालली, सप रक्ताची चिळकांडी उडाली, यज्ञांचा कल्लोळ झाला. आमचा शिवा सांगता राहिला, अरे हा माई हो शिवाजी. शेवटी सिद्धीची नंगी तलवार आमच्या शिवाच्या मस्तकावर येऊन थांबली, गर्दनीवर येऊन थांबली. आणि मग सिद्धी जोहर विचारता झाला, आखरी बार पूछता हूं, बता तू है शिवाजी? आणि त्यावेळेस आमचा शिवा सांगता झाला, अरे या शिवाची तुला छाती फोडता आली नाही, माझ्या राजाची तू पाठ काय धरणार? आणि बघता बघता चालली तलवार, सप शिवाची गर्दन छाटली गेली. शिवा रक्ताळलेला खाली कोसळला. शिवाच्या श्वासानं माती उंच उडाली. उडत्या मातीला आमचा शिवा सांगता झाला, सांग माझ्या राजाला, हा शिवा मेला, हा मातीत मेला. अरे नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त आणि फक्त मावळे असतात. फक्त आणि फक्त मावळे असतात. हा फक्त इतिहास आमच्या शिवस्वराज्याचा. निष्ठा काय असते? अहो प्राण जीव द्यायचा समोर जाऊन. आमचा शिवा हसत हसत स्वतःला बलिदानित करतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट. खर तर या शिवस्वराज्य प्रतिष्ठानचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शिवचरित्राचा इतिहास या ठिकाणी जागर तुम्ही मांडला. इतिहास कळायला पाहिजे हो. आज आम्हाला वाचायला वेळ नाही, किमान ऐकलं पाहिजे. आणि म्हणून हा जागर या ठिकाणी ठेवलेला आहे. हे कौतुकाची गोष्ट. कारण आम्ही आता इतिहास विसरत चाललो, बऱ्यापैकी इतिहास विसरत चाललो. आजची परिस्थिती, वास्तव परिस्थिती जरा वेगळीच आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतंय, विसरून गेलो इतिहास आम्ही, विसरून गेलो पराक्रम. विसरून गेलो इतिहास आम्ही, विसरून गेलो पराक्रम. आमच्या डोक्यात पाणी झालंय, त्याची तेवढी वाफ करा. आऊसाहेब आम्हाला माफ करा, आऊसाहेब आम्हाला माफ करा. ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचाय तेच वर्ण थिंडत आहेत. ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचाय तेच वर्ण थिंडत आहेत. घराघरातल्या आजच्या जिजाऊ सासवण सोबत भांडत आहेत. हे बदलण्याचं कोणाचंही टाप नाही, तेवढी तुम्ही टाप करा. आऊसाहेब आम्हाला माफ करा, आऊसाहेब आम्हाला माफ करा. घराघरातला शिवाजी व्हिडिओ गेमवर खेळतो आहे. घराघरातला शिवाजी व्हिडिओ गेमवर खेळतो आहे. पानगुटक्यांच्या पुड्या खाऊन टीव्ही समोर लोळतो आहे. हे बाप शो तेवढे फ्लिप करा. मासाहेब आम्हाला माफ करा, मासाहेब आम्हाला माफ करा, ही म्हणायची वेळ आली. बाहेर खेळायला जावं म्हटलं कुठं मावळ्यांचा पत्ता आहे. बाहेर खेळायला जावं म्हटलं कुठं मावळ्यांचा पत्ता आहे. पानगुटक्यांच्या टपरीवरती तरुणांचा हा कट्टा आहे. हा कट्टा तेवढा साफ करा. मासाहेब आम्हाला माफ करा, मासाहेब आम्हाला माफ करा. केस केवढे वाढलेले, पोकळ मात्र मस्तक आहे. केस केवढे वाढलेले, पोकळ मात्र मस्तक आहे. फार थोड्या घरांमध्ये मुलांसाठी पुस्तक आहे. तुटपुंजा या विचारांचे तुम्ही येऊन काप करा. आऊसाहेब आम्हाला माफ करा, आऊसाहेब आम्हाला माफ करा म्हणायची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आज आम्हाला प्रत्येकाला वाटतंय आमच्या घरामध्ये शिवाजी राजा जन्माला यावा. आज आम्हाला प्रत्येकाला वाटतंय माझा नातू संभाजी सारखा व्हावा. जर तुम्हाला वाटत असेल ना शिवाजी राजा जन्माला यावा, संभाजी सारखा नातू पैदा व्हावा, तर स्वतः तुम्हाला शहाजी आणि जिजाऊ व्हावं लागेल, तेव्हा ते घडेल, अन्यथा घडणार नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. खर तर शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गावात एवढा पोवाडा, गावे तेवढे गोडवे अनेक आहेत. राजांच्या कर्तृत्वाची उंची असंख्य मोठी आहे. शिवमहाराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले. दक्षिण दिग्विजयाला जात असताना
शिवबाराजे पालखीमध्ये बसलेले आहेत, गोवळकोंड्याला निघालेले आहेत, पालखी बसलेले आहेत. शिवबाराजे जाताना रखरखता वळवंट आहे आणि बघता बघता पालखी अचानक जागेवरती थांबली. शिवबाराजांना प्रश्न पडला, पालखी का थांबली? शिवबाराजांनी शिलेदाराला विचारलं, पालखी थांबायचं प्रयोजन? तसा शिलेदार म्हणाला, राज गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह स्वतः जातीला आले तिथं. राजांना प्रश्न पडला, अरे गोवळकोंडा तर कोसो दूर, मग बादशाह इथं कसा काय? राजे पालखीतून बाहेर आले, समोर बघितलं गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह. राजांची गळाभेट झाली आणि राजाने विचारलं, बादशाहजी आपण इथं? आणि त्यावेळेस तो बादशाह म्हणाला, राजा महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय, त्याची पावलं आमच्या मातीत पडण्या अगोदर त्या पावलांची पायधूळ आमच्या मस्तकाला लावावी म्हणून इथपर्यंत आलो. अरे कोण गौरव माझ्या राजाचा? राजांची पालखी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली, वाजत गाजत स्वतःच्या राजाने घेऊन गेला, वाजत गाजत. आणि मग आमच्या राजांना सगळं ऐश्वर्य साधन संपत्ती दाखवत निघाला. राजा हे बघा, माणिक मोती सोनी नाणी राशी 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 नुसत्या राजे बघत राहिले. राजे हे बघा अस्त्रशाळा, इथं आम्ही नानाविध अस्त्र तयार करतो. राजे बघत राहिले. राजे ही बघा आमची शस्त्रशाळा, इथं नानाविधी शस्त्र तयार केले जातात. राजे बघत राहिले. राजे भारावले. राजे ही बघा आमची अश्वशाळा, इथं जातिवंत घोड्यांची पैदास केली जाते. राजे बघत राहिले. राजे ही बघा आमची हत्तीशाळा, कर्नाटकी बलाढ्य आणि बुलंद हत्ती नजरेला ठरत नव्हते, ते हत्ती बघितले. राजे पुरते भारावले राजे. आणि ती भारावलेली राजांची नजर बघून बादशाह विचारता झाला, राजे आमच्यासारखे बलाढ्य आणि बुलंद हत्ती तुमच्याकडे सुद्धा असतील की? राजांच्या समोर प्रश्न पडला, अरे महाराष्ट्राच्या निर्भीड दऱ्याखोऱ्यात डोंगर कपाऱ्यात हा अवजाड प्राणी हत्ती चालत नाही. सबब काय सांगायची? हत्ती नाही आमच्याकडं, काय सांगायचं? आणि मग राजे म्हणाले, बादशाहजी आमच्याकडं तुमच्यासारखे अशी हत्ती नाही, पण हत्तीसारखी माणसं जरूर आहेत. बादशाह त्यांच्याही पुढचा निघाला. मग राजाजी त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस सोबत घेऊन आलाय का? आणि त्यावेळेस आमच्या राजांच्या शेजारी यसाची कंक उभा होता. राजानं त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि बादशाला सांगितलं, हा त्यातलाच आहे, हत्तीसारखा, हत्तीच्या ताकदीचा. बादशाह म्हणाला, असं? मग राजाजी तुमचा हा हत्ती माझ्या हत्तीशी झुंज खेळेल का? आणि त्यावेळेस सारा दिवशी आमचा यसाची पुढाच झाला. राजांना म्हणला, राजाची इशारत बघता बघता शिवराजांची इशारत झाली. रण मैदानामध्ये समोर हत्ती आहे, नजर विकर नेत्र झाली. आमचा येसाजी शमशेर घेऊन पुढे ठाकला होता आणि बघता बघता एक बलाढ्य बुलंद हत्ती नेत्र विकर नेत्र झाली. आमचा येसाजी समोर गेला. सगळ्या लोकांनी डोळे बंद केले. येसाजी हत्तीच्या सोंड्यामध्ये अडकला होता. बघता बघता सगळ्यांनी समजलं, संपला येसाजी. अरे येसाजी नको जाऊ, फिर माघारी. पण येसाजी सोंड्यात अडकला होता. बघता बघता आता येसाजी फिरणार, तेवढ्यात एक साजी आकाशात छेपावला होता आणि येसाजीची लख तलवार चालली होती. सब येसाजीच्या तलवारीनं कर्नाटकी हत्तीची सोंड छाटली होती. हत्ती चिर 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 करत मैदान सोडून पळत निघाला होता. हे येसाजीचा अरसपणी शौर्य पाहिलं आणि तो बादशाह पुढाला, स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंटा काढला आणि येसाजीच्या समोर धरला. तसा आमचा येसाजी सरदिशी मागाला आणि म्हणाला, आमचं कौतुक करायला आमचे शिवबाराजे समर्थ आहेत. अरे दुसऱ्याच्या कौतुकाची थाप सुद्धा कधी आमच्या मावळ्याने स्वतःच्या पाठीवरती पडू दिली नाही. निष्ठा याचं नाव, ही निष्ठा जिथं जिवंत असते तिथं राष्ट्र जिवंत असतो. ही निष्ठा जिथं जिवंत असते तिथं स्वाभिमान जिवंत असतो. ही निष्ठा जिथं जिवंत असते तिथं स्वराज्य जिवंत राहतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला या घटनेतून समजते. खरं तर शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गोवा गावे तेवढे घोडवे कमीच आहे. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून बाहेर निघाले. बघता बघता त्यांना एक देसाई गडी दिसली आणि आमच्या मावळ्यांना वाटलं, दादोजीरावांना ही गडी घ्यावी.
काही निवडक मावळानं सोबत घेतलं. देसाई गडीवर हल्ला चढवला. त्याला वाटलं ही गडी एका दिवसात आपण हातात घेऊ. गडी काही ताब्यात आली नाही. बघता बघता ती गडी 8 दिवस 15 दिवस गेले. 1 महिना लागला गडी जिंकायला. कोण लढवत होतं एवढं चिवटपणे ती गडी लढवत होती एक बाई, सावित्री देसाई. सावित्री देसाई चिवटपणे गडी लढवत होती. आणि मग राजे त्या गडीमध्ये गेले. गादीवर स्थानापन्न झाले. सावित्रीला कैद केलं होतं. कैद केलेल्या सावित्रीला समोर आणलं गेलं. त्या सावित्रीला एक छोटस बाळ होतं. शिवबाराजे आता माझ्या बाळाला मारणार, मला मारणार, माझ्या बाळाला मारणार, मला मारणार, या भीतीने ती सावित्री जीवाच्या आकांतानं रडत होती आणि राजांना विनवणी करत होती, राजे माझ्या बाळाला मारू नका, मला मारा राजे. आणि त्यावेळेस शिवराजांनी सांगितलं तिच्या बाळाला घेऊन या. शिवराजांनी बाळाला जवळ घेतलं. बघता बघता शिवराजे त्या मांडीवरती शिवराजांनी बाळाला घेतलं आणि त्यावेळेस सावित्रीला बंदमुक्त करण्याचा आदेश दिला. सावित्री पळत आली आणि आमच्या राजांच्या पायावरती लोटांगण घालून मला लागली, राजे मला मारा पण माझ्या बाळाला मारू नका. आणि त्यावेळेस या आमच्या राजाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, ताई कोण म्हटलं मी या बाळाला मारणार आहे? कोण म्हटलं मी तुला मारणार आहे? ताई मी तुला ताई म्हटलं म्हणजे हा माझा भाचा झाला. आज मी पहिल्यांदा माझ्या भाच्याला भेटतोय. ताई ही जिंकलेली घडी या भाच्याला दूध भातासाठी राहू दे. आणि सगळ्यांना सांगितलं इथल्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो प्रदेश या सावित्रीसाठी बांगड्यासाठी चुळी बांगड्यासाठी लावून द्या. इथलं वतन त्यांना लावून द्या. बघा आतापर्यंतची बाई शत्रू समजत होते, त्याच बाईच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत होते. धन्य हा शिवाजी राजा, धन्य त्याचे माता पिता ज्यांनी भावा आणि बहिणीचं नातं दृढ केलं. शिवाजी महाराजांना सख्खी बहीण नव्हती, पण स्वराज्यातली प्रत्येक परस्त्री ही शिवराजांना आपला भाऊ मानत होती. एवढंच नाही, शिवराजे तिथून निघून आले आणि या बहिणीनं मात्र त्या ठिकाणी एक स्मारक उभं केलं. शिवाजी महाराजांच्या हयातीत असताना जिवंतपणे असताना उभं राहिलेलं स्मारक. कर्नाटक मध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे, यादवाड नावाचा तालुका आहे. तिथं बेलवडी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये हे शिल्प अजून तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही गेलात तर त्या सावित्रीने शिल्प उभं केलंय. कसं आहे, शिवराजांनी आपल्या बाळाला मांडीवर घेतलाय, हातामध्ये दुधाची वाटी आहे, चमचा आहे आणि त्या चमच्यानं शिवराजे त्या बाळाला दूध भरवतायत. आणि हे सगळं कुतूहलानं ती आई बघतीये. हे शिल्प आजही तुम्हाला कर्नाटकामध्ये धारवाड जिल्ह्यातील यादवाड तालुक्यातील बेलवडी गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये पाहायला मिळेल. शिवाजी महाराजांचं जिवंतपणे उभं राहिलेले स्मारक आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट. खऱ्या अर्थानं वेळ झालेला आहे. जाता आता आपल्या सर्वांना मी आवर्जून सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व फक्त आपल्या पुणे जिल्ह्या महाराष्ट्रापुरतं देशापुरतं मर्यादित नाहीये. आमच्या राजाचं कर्तृत्व जगाच्या पाठीवरती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले आणि आग्र्यावरून निसटल्यानंतर लंडन मध्ये त्यावेळेस लंडन गॅझेट नावाचं वर्तमानपत्र प्रकाशित होत होतं. त्या लंडन गॅझेट नावाच्या वर्तमानपत्रावरती ती बातमी छापून आली. ती बातमी अशी नव्हती, शिवाजी द किंग ऑफ स्वराज्य, शिवाजी द किंग ऑफ मराठा. तर ती बातमी होती, शिवाजी द किंग ऑफ इंडिया, भारताचा राजा. हे कर्तृत्व माझ्या राजाचं. एवढंच नाही, व्हिएतनाम नावाचं एक छोटस राष्ट्र आहे. व्हिएतनाम नावाचं गेली 35 वर्ष अमेरिकेबरोबर युद्ध खेळत आहे. आपल्या पुणे जिल्ह्या एवढं पण नसेल ते राष्ट्र. 35 वर्ष त्या व्हिएतनामचा एक स्वतंत्र सेनानी आहे ज्याचं नाव आहे हो ची मिन. व्हिएतनामच्या मुख्य चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या शेजारी याचा शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या शेजारी याचा त्या ठिकाणी पुतळा उभा केलाय आणि त्या पुतळ्यावरती लिहून ठेवलेलं आहे, शिवाजी महाराजांचा एक मावळा या ठिकाणी चिर विश्रांती घेतो आहे. म्हणजे ते व्हिएतनाम राष्ट्र शिवचरित्रातून शिकताय आणि बलाढ्य अशा राष्ट्राला धडा शिकवताय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एवढंच नाही, शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम अमेरिकेच्या शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये 100 मार्काचा विषय आहे. 100 मार्काचा विषय. वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती घडले
त्या महाराष्ट्रामध्ये इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी ह्याच्या पलीकडे आम्हाला छत्रपती पाहायला, ऐकायला, वाचायला मिळत नाही. एवढं कर्तृत्व आहे माझ्या राजाचं. एवढाच नाही, ज्याला आम्ही दुश्मन असं राष्ट्र समजतो, ते बलाढ्य असं राष्ट्र पाकिस्तान, त्या पाकिस्तान मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातोय. आदर्श राजा असावा कसा, हा धडा छत्रपतींचा शिकवला जातो. एवढं कर्तृत्व आहे माझ्या राजाचं. अहो, आम्ही होऊन गेलेले इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल म्हणतात, या पृथ्वी तलावर भारत या देशावर आम्ही राज्य कसं करू शकलो, हा आम्हाला प्रश्न पडतोय. कारण या पृथ्वी तलावर या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. माउंट बॅटन म्हणतोय, अहो शिवाजी महाराज जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते ना, तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं. परग्रहावर सुद्धा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्याचा लढा उभा केला. त्यांना अटक झाली, नजरकैद झाली आणि या नजरकैदेतून ते बाहेर पडले वेषांतर करून. तेव्हा विचारलं, तुम्हाला हे कसं सुचलं? आणि त्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस माझ्या हातामध्ये शिवचरित्र होतं. शिवाजी राजे आग्र्यावरून निसटले, तो शिवसिद्धांत माझ्या समोर होता, म्हणून मला ते शक्य झालं. बाहेर आले आणि मग त्यांनी सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला. आझाद हिंद सेनेची स्थापना केली. खर तर शत्रूचा शत्रू आपला मित्र, इंग्रजांचा शत्रू जर्मन. आणि आमचे नेताजीराव त्या जर्मनाकडे गेले आणि तिथला जगज्जेता, ज्याला हिटलर आम्ही म्हणतो, त्यांना भेटले आणि त्यांना म्हटले, आम्हाला स्वातंत्र्य मिळवायचंय, आम्हाला देशाचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. त्यावेळेस हिटलर पुस्तक वाचत बसला होता. ते पुस्तक त्यांनी दाखवलं. नेताजीराव, हे पुस्तक बघा. हे पुस्तक कुठला वाचतोय माहितीये? हे पुस्तक आहे शिवाजी महाराजांचा गोरिला वॉरफेअर. मी तुमच्या राजाचं युद्ध चरित्र वाचतोय. नेताजीराव, माझ्या सारख्या हिटलरची गरज नाही. तुम्हाला जर तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल ना, शिवचरित्र, शिवरायांचा इतिहास त्यांच्या मनावरती ठसवा. तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी विवेकानंद सांगतात, शिवाजी फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी फक्त नेतृत्व नाही, शिवाजी फक्त दातृत्व नाही, शिवाजी एनर्जी आहे, ऊर्जा आहे. म्हणून म्हणतात, 100 युवक मला द्या, मी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. बराक ओबामा म्हणतोय, शिवाजी जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्याला सूर्य म्हटलं असतं. सूर्य. शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते ना, तर आम्हाला या हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा नीट पाहता आला नसता. एवढा मोठा कर्तृत्व आहे, एवढं मोठं कर्तृत्व आहे माझ्या राजाचं. याच्या पलीकडे जाऊन या स्वराज्याचा बलाढ्य दुश्मन औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 ला झाला. आणि मग तो नमाजाच्या पुजीत मध्ये जातोय आणि तो औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंदार पर्यंत माझ्या तैमूर खानदानानं मोगली साम्राज्य निर्माण केलं. इराणच्या कैक नामांकित सरदारांना माझ्या तैमूर खानदानानं पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात मला रोखलं फक्त आणि फक्त शिवाजी भोसले यांनी रोखलं. या अल्लाह, दुश्मन दिया, कौन दिया? शिवाजी भोसला जैसा दिया. या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योद्धा और दीदार दुश्मन तेरे पास आ रहा है. एवढं मोठं कर्तृत्व आहे. दुश्मनालाही कौतुक करावं, एवढं मोठं कर्तृत्व माझ्या राजाचं आहे. शेवटी जाताना एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जाता छत्रपतींच्या कार्याच्या आणि छत्रपतींच्या खऱ्या अर्थाने इतिहासाच्या प्रमाणाला धरून एक गोष्ट तुम्ही आम्ही कायम स्वरूपी स्मरणात ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या निर्मिती कार्यासाठी पैशाची गरज होती आणि पैसा स्वराज्यात हवा होता, पण पैसा नव्हता. मग शिवराजांनी सावकाराकडे गेले. सावकाराला सांगितलं, आम्हाला कर्ज हवंय. शिवराजे होते, एखाद्या सरदाराला पाठवून सांगू शकले असते, आम्हाला कर्ज पाठवून द्या, पण नाही. शिवराजे स्वतः गेले आणि सावकाराने विचारलं, कर्जदार म्हणून आलात की छत्रपती म्हणून आलात? आणि त्यावेळेस म्हणाले, छत्रपती कर्जदार म्हणून आलोय, मला 2 लाख कोणाचं कर्ज हवंय. आणि मग त्यावेळेस तो सावकार म्हणाला, तुम्हाला काहीतरी तारण ठेवावं लागेल. आणि मग राजा कडाडला, अरे व स्वराज्य रायतेच्या मालकीचं माझं स्वतःच असं काय, मी काही तारण ठेवू शकत नाही. नाही राजा, तुम्हाला तारण ठेवावंच लागेल.
आणि मग त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या बाजूला एक गवताची काडी होती. ती गवताची काडी उचलली आणि राजांनी त्या सावकाराच्या हातात ठेवली आणि गवताची काडी ठेवल्यानंतर सांगितलं मला आता 2 लाख होण्याचं कर्ज द्या. आणि मग सावकाराने ती गवताची काडी हातात घेतली, ती सुरक्षित तिजोरीत ठेवली. शिवरायांना 2 लाख होण्याचं कर्ज दिलं. शिवबाराजे कर्ज घेऊन गेले. बघता बघता मोहिमा निघाल्या, पैसा स्वराज्यात आला. 2 लाख होन आणि 50,000 होन व्याजाचे असे 2.5 लाख होन घेऊन शिवबाराजे परत त्या सावकाराकडे आले. ते पैसे दिले, त्यांचं कर्ज भागवलं आणि मग शिवबाराजे कडाडले, म्हणाले माझी गवताची काडी मला परत द्या. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असणारी गवताची काडी त्यांनी त्या आमच्या राजांच्या हातावरती दिली. आमच्या राजांच्या बाजूला कोंडाजी फरजंद उभा होता आणि कोंडाजी राजांना म्हणाला, राज गवताची काडी ती घेतली काय आणि न घेतली काय. आणि त्यावेळेस आमचा हा जाणता राजा कडाडला, कोंडाजी माझ्या स्वराज्याची गवताची काडी सुद्धा कोणाकडे घाण राहता कामा नये. जन्माला येताना एवढं मात्र करा, कोणाकडे घाण राहू नका. हा सगळ्यात मोठा मूलमंत्र या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.